आपली तीच मागणी होती की हैदराबाद गॅझेटियरचा आपण जे आर काढला तर त्यानुसार प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंदी आहेत मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या संख्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आपण आता 30 मेला आंदोलन केलं होतं. त्यानुसार सरकारनं आता त्याच्यात सुलभता आली पाहिजे, प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजे असे आदेश विभागीय आयुक्त आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठवाड्यातल्या दिले. त्याचबरोबर त्यांनी SOP नव्हती, कार्यपद्धती केलेली नव्हती, त्यामुळं ती कार्यपद्धती करणं गरजेचं होतं. ती SOP त्यांनी केली. एक मुद्दा आहे त्याच्यात घेण्यासारखा पुन्हा, परंतु बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही यानुसार व्यवस्थित होतंय, वाटलंच तर बदल करूयात. 1-2 शब्द आहेत ओळ म्हणण्यापेक्षा, ते होऊन जाईल म्हणे, त्याच्यात काही अडचण येणार नाही. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील यावर आमच्यावरती विश्वास ठेवा असं विखे पाटलांशीही बोलणं झालं आणि लाड साहेबांशीही बोलणं झालं. म्हणजे आमच्यावरती विश्वास ठेवा, हैदराबाद गॅझेटियरच्या JR नुसार आणि आत्ता दिलेल्या SOP नुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला कसलीही अडचण येणार नाही. परत मी त्यांना असं सांगितलं की पुन्हा व्हॅलिडिटीला अडचण नकोय. ते म्हणले इथून पाठीमागे दिलेल्या व्हॅलिडिटी आहे, इथून पाठीमागे दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि इथून पुढे देण्यात येणारी कुणबी प्रमाणपत्र या दोन्हींच्याही व्हॅलिडिट्या थांबणार नाही आहेत. मागणी केल्याच्या नंतर याही विषयावरती त्यांच्याशी चर्चा झाली. SOP मधील 1-2 शब्दाचा विषय होता, ते म्हणले अडचण येणार नाही, आली तर आम्ही येत. आणखी काय राहिलंय? नाही, आणखी राहिलंय, पण समाधानी एवढ्यासाठी आहेत, थोडे पूर्ण समाधानी नाही पण थोडे एवढ्यासाठी आहेत की त्यांनी जी तळमळ केली मराठा समाजाच्या वेदना बघून आणि त्याविषयी जो शब्द दिला विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी, आणि विशेष करून त्यांना फडणवीस साहेबांचे सुद्धा फोन होते त्या दिवशी. त्यांनी मला काल सांगितलं हा विषय की फडणवीस साहेबांसुद्धा सारखे फोन होते की आपण मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊयात, त्यांचं ते हक्काचं हैदराबादचं गॅझेटियर आहे, त्यामुळं कामं मात्र पूर्ण करा आणि तुम्हाला जिथं जिथं अडचण येते आणि तिथं मला सांगा, असं फडणवीस साहेब विखे पाटलांना आणि लाड साहेबांना बोललेत. हे मला काल सांगितलं त्यांनी की त्यामुळं आता अडचण येणार नाहीत, अशा स्वरूपाचं काम मराठा समाजासाठी मराठवाड्यातल्या करूयात. म्हणून थोडं समाधानी याच्यासाठी म्हणलं की आता वाटतंय त्यांच्या बोलण्यावरून की मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% कुणबी प्रमाणपत्र मिळणार. पुन्हा ते रोष आणि नाराजी मराठा समाजाची त्यांच्या अंगावरती सरकार घेणार नाही ही आता अपेक्षा आहे. दगाफटका धोका झालाच तर पुढं लढायला मी पुन्हा सरकारच्या समोर उभा आहे हेही त्यांनी लक्षात ठेवावं. परंतु कामं मात्र त्यांनी स्पीडने चालवले, हे मात्र खरं आहे. कारण गुन्हे मागे घ्यायचेत. सरकारनं शब्द दिला होता त्यावेळेस बलकवडी साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं आणि मंत्री महोदयांच्या शिष्टमंडळाला त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्रातले सगळे सरसकट आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेऊन तीही प्रक्रिया त्यांनी मागून घ्यायला आता सुरुवात केली. म्हणून आता कामं व्हायला लागले, हे मात्र खरं आहे. सध्या तरी पुढे आणखीन काय माहित नाही, आता पळत येणं पुढे दमत येत का काय, पण वाटत नाही ते दमतील म्हणून करतीलच. मात्र विश्वास आता वाटायला लागलाय. दादा माझं म्हणणं आहे, तुम्ही म्हणताय बरोबर, पण माझं म्हणणं सुद्धा चुकीचं नव्हतं. आमच्या चुलत्याला दिले, दुसऱ्या चुलत्याला नाही दिले, म्हणजे ही चूक आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली. आमच्या एका मुलाला दिले तर छोट्या मुलाला देत नाहीये, वडिलाकडे तर मुलीला दिलं नाही, ही आमची खंत होती. कालच मी एक विषय सांगितला, त्यांनी पण मुख्यमंत्र्यांना सांगितलं असं मला वाटतं, लाड साहेबांनी आणि आपल्या विखे पाटलांनी. आपल्या इथं रत्नपूरला, संभाजीनगर जिल्ह्यातल्या, तिथं चव्हाण नावाच्या एका माणसाचं कुणबी प्रमाणपत्र 1 वर्षापूर्वी निघालं. त्यांच्या मोठ्या मुलीची व्हॅलिडिटी झाली, बारक्या मुलीची व्हॅलिडिटी द्यायला. असे जे होतं ना, माझं ते म्हणणं होतं की आमच्या एका बांधवाला दिलं आणि दुसऱ्या देणार, ह्या जगतापाल दिलं त्या जगतापाल देणार, का देणार? तर ते म्हणले तू ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेला. आता मराठवाड्यातले किती लोक मुंबईत गेले व्यवसायाच्या निमित्तानं, कित्येक तरी लोक परभणीचे संभाजीनगरला आहेत, संभाजीनगरचे नांदेडला आहेत, नांदेडचे लातूरला आहेत, लातूरचे धाराशिवला आहेत, धाराशिवचे बीडला आहेत, बीडचे जालन्यात आहेत, हिंगोलीचे पुणे मुंबईपर्यंत आहेत, संभाजीनगरला सुद्धा आहेत. म्हणून तुम्ही देणार नाहीत. म्हणजे ही आडनावाची जे तफावत करायला लागले ते त्यांच्या कानावर टाकलं की बाबा आमच्या गावात एका माणसाला दिले आणि दुसऱ्याला द्यायना.
आता काय कर पुरावे नाहीत. पूर्वी अडाणी माणसं होती, काहीची नोंद नव्हती. मग तुम्ही हे काय धरत नाहीत? रक्ताचे आहेत ना. म्हणजे ओबीसीतल्या तुम्ही नात्यांना दिलेत, नातेवाईकाला पोट जातो उपजात म्हणून, आणि आम्ही आमच्याच लोकांना मागतोय. त्यांच्या ते लक्षात आलं. त्यामुळे माझा तो आट्टा होता की मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे, आणि आमच्या एकाला दिले, दुसऱ्या आडनावाला दिलं नाही, ती जरा सुलभ करा. 90% मराठा समाज मराठवाड्यातला सहज आहे. दम धरावं लागेल, मराठा समाजाने दम धरावं लागेल. दमाने आपण नक्की जाऊ. 1 महिन्याच्या नंतर सातारा संस्थांचंही गॅजेटेडचं होणार आहे. त्यामुळे आपण थोडं दमाने जाऊयात. ज्या ज्या अडचणी येतात मराठा समाजाला त्यांनी मात्र त्या सांगत चालावं. ज्याचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांनी सांगावं व्हॅलिडिटी दिली नाही, हे मात्र मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सांगतो. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी देणार नसेल ते एकमेकाला सांगत चला, अधिकाऱ्यांना भेटत चला, कलेक्टर साहेबांना भेटत चला. आपले काम करणारे जिल्ह्यात तालुक्यात कोण आहेत त्यांना सांगत चला की आमचं कुणबी प्रमाणपत्र निघालं, व्हॅलिडिटी निघत नाही किंवा नोंद निघाली पण कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, हे एकमेकाला सांगत चला. शांत बसू नका. लेकरा बाळांचं भविष्याचं, शिक्षणाचं, नोकऱ्याचं वाटोळं होईल. सावध व्हा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.